हॅलो मैत्रिणींनो, आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत गुळाचा चहा आणि चीज कॉर्न पकोडे. चला तर मग सुरुवात करूया आपण चटणीपासून. चटणी बनवण्यासाठी मी घेतले थोडीशी कोथिंबीर, थोडासा पुदिना, 2-3 हिरव्या मिरच्या आणि त्यातच मी घालून घेतलं थोडासा अद्रकचा तुकडा, थोडंसं साखर, थोडंसं मीठ आणि थोडा लिंबाचा रस. हे सर्व आपण पाणी घालून ग्राइंड करून घ्यायचे. आता आपली चटणी तयार आहे. चटणी तयार झाली की आपण पकोड्याकडे येऊया. पकोडे बनवण्यासाठी मी मकाचे दाणे काढून घेतले, ते चॉपरमध्ये ग्राइंड करून घेतले. तुम्हाला जर मिक्सरमध्ये करायचे असेल तर बंद चालूवरती जाडसर दळून घ्यायचे. आपल्याला बारीक पेस्ट करायची नाही आहे. बारीक पेस्ट केली तर आपले पकोडे बनणार नाहीत. त्यातच मी 2-3 हिरव्या मिरच्या आणि आलं घालून घेतले आणि ते जाडसर दळून घेतले. त्यानंतर आता आपण त्यामध्ये घालणार आहोत बेसन, तांदळाचं पीठ आणि चीज घातलं आहे मी, मोझरेला थोडंसं घातलं आहे आणि प्रोसेस थोडंसं घातलं आहे. त्यानंतर त्यामध्ये घातली आहे कोथिंबीर आणि थोडासा गरम मसाला, म्हणजे आपला घरचा मसाला. आपण मसाले जास्त घालणार नाही आहोत कारण त्या कॉर्नला ऑलरेडी एक छान टेस्ट असते. आपण जर जास्त मसाले घातले तर ती टेस्ट आपल्याला येणार नाही, मसाल्याची आणि पिठांचीच टेस्ट येईल. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद घालून आपण छान मिक्स करून घेऊया आणि आता हे ठेवून देऊया बाजूला. आता हे बाजूला ठेवल्यानंतर आपण चहा करायला घेऊया. आपणच गुळाचा चहा करणार आहोत आणि काय ते श्रावणामध्ये पावसाच्या सरी आणि गुळाचा चहा आणि पकोडे काहीतरी बातच वेगळी होऊन जाते. त्यानंतर मी चहासाठी घेतलं आहे थोडंसं आलं कुटून. मला 2 कप चहा करायचं तर मी 1 कप पाणी घेतलं आहे, त्यामध्ये घातलं आहे आलं आणि चायपत्ती घालून उकळून दिली आहे. उकळल्यानंतर त्यामध्ये मी 2 चमचे गूळ घातला आहे. 2 चमचे गूळ घातल्यानंतर आपण एक साईडला दूध गरम करायला ठेवणार आहोत. आता आपलं दूध गरम होतं आहे तोपर्यंत आपण पकोडे तळायला घेऊया. पकोडे करताना आपलं तेल चांगलं कडकडीत गरम पाहिजे. जर थंड तेलामध्ये आपण पकोडे टाकले तर ते सर्व कढईला चिटकून जातील किंवा मग ते तेलामध्ये सुटतील. त्यामुळे आपलं तेल छान गरम पाहिजे. आणि आपण जेव्हा पकोडे टाकतो तेव्हा आपले खूप टाकायचे नाही आहेत. आपण काय करतो, खूप टाकतो आणि मग ते सगळं मॉइश्चर तेलामध्ये उतरतं आणि आपल्या तेलाचं टेम्परेचर थंड होतं आणि मग ते सुटतात. तर तसं होऊ नये म्हणून आपण 4-5च तळून घेणार आहोत. आणि बघा आपले पकोडे छान तळून झालेले आहेत. वरून ते मस्त क्रिस्पी आहेत आणि आतून सॉफ्ट आहेत. आपलं दूध पण गरम झालेलं आहे. आता आपण ते चहामध्ये टाकून घेऊया. आपण हे गूळ, अद्रक आणि चायपत्ती उकळून घेतलेले आहे. त्यामध्ये मी 1.5 कप दूध टाकते आहे आणि त्याला फक्त गरम करायचं आहे, आपण उकळून घ्यायचं नाही आहे. जर ते उकळायला गेलं तर चहा आपला फुटून जाईल कारण ते गुळाचा चहा आहे. चला तर मग आता आपला चहा पण तयार आहे, पकोडे पण तयार आहेत आणि चटणी पण तयार आहे. आता माझा मुलगा आणि मी हे संपवणार आहोत. तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटते. आणि जर माझी रेसिपी आवडत असेल तर मला लाईक, शेअर आणि कमेंट्स नक्की करा. थँक्यू.